हॅलो. खरं तर मॅच ऑन. अगदी या ठिकाणी सोमनाथ वाघ यांच्याकडे देखील योगेशसाठी मात्र 100 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे. खरं तर सोमनाथ वाघ जे कोतलवाडीचे आहेत त्यांचा पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. लगेचच जाऊयात मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. मॅच कंटिन्यू राहील. जे काही पारितोषिक आहेत ते देखील आम्ही देऊ. मॅच कंटिन्यू असेल. यस, पहिली सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरं तर मॅचचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं गोलंदाजी करत असताना अवघ्या 6 धावा दिल्या आणि त्यानंतर 4 विकेट आपल्या नावावरती गेलेत. निवृत्ती ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन निवृत्ती. आणि या ठिकाणी जे काही कॅश प्राईज आहे ते आम्ही नक्कीच या ठिकाणी सर्व खेळाडूंना देऊ. अगदी सर्वात प्रथम हॅलो. सो जाऊ मागच्या दिशेनं या ठिकाणी गोलंदाज कवी बांगारीसाठी बघा विकेट हॅट्रिकसाठी रोहिदास मेंगाले साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल विकेट हॅट्रिकसाठी. पहिला डाव या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळेस चांगला फटका केलेला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली आहे. अगदी काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक आपण पाहिलं. बॉलवरती वेगानं आले त्यानंतर सिंगल धाव. 3 चेंडू दाट आले होते या ठिकाणी परंतु त्यानंतर मात्र सिंगल येते आहे. हॅलो. थँक्यू सो मच अंकुश. 2 मिनिटं थांबवतो. जे काही पारितोषिक आहेत ते देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. खरं तर सर्वात प्रथम ज्या ज्या खेळाडूंनी चौकार षटकार लागवलेत त्या सर्वच खेळाडूंसाठी आम्ही विनंती करू. खरं तर योगेश बॅटिंग करत असताना एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला. त्यांच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे. व तदनंतर जगदीश बॅटिंग करत असताना 400 रुपयाचा कॅश प्राईज. आणि तदनंतर केतन बॅटिंग करत असताना एक चौकार एक षटकार अर्थातच 600 रुपये. या तीनही खेळाडूंनी यायचं आहे. योगेश, जगदीश आणि केतन या तीनही फलंदाजांनी यायचा. या ठिकाणी संघाचे संघ मालक भगवानचे भगत साहेबांच्या वतीने हे कॅश प्राईज आहे. तीनही खेळाडू या आपण एकत्र. हॅलो. चला या केतन, जगदीश आणि योगेश. योगेश बॅटिंग करत असताना चौकार लगावला होता. यायचा योगेश या. अजून भरपूर सारे पारितोषिक हे चौकार षटकारांसाठी पारितोषिक होती. व त्यानंतर कॅचसाठी खरं तर कॅचसाठी जगदीशसाठी देखील 500 रुपये आहेत. त्यानंतर निवृत्ती 3 बॉलमध्ये 3 विकेट 500 रुपये आहेत. जगदीश यायचा आहे. जगदीशने एका हातामध्ये कॅच पकडली होती. जगदीशला एक 500चं कॅश प्राईज द्यायचा आहे. व त्यानंतर निवृत्ती आपण देखील यायचं आहे. खरं तर या ठिकाणी आपण पाहिले तर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली होती. व त्यानंतर योगेश आपण देखील यायचा आहे. खरं तर योगेशचा सामना जिंकून दिला आहे. संघ मालकांकडनं रोख रक्कम 1000 रुपयाचे कॅश प्राईज. व त्यानंतर जनार्दनजी पारधी जे पोलीस पाटील आहेत साहेबांच्या वतीने देखील खरं तर संपूर्ण टीमला 500 रुपये आहेत. आणि योगेशसाठी 1000 रुपये आहेत. जनार्दन पारधी खरं तर पोलीस पाटील यांच्याकडनं संपूर्ण टीमला 500 रुपये आहेत. आणि योगेशसाठी रोख रक्कम 1000. आणि सोमनाथ वाघ जे कोतवालवाडीचे आहेत त्यांच्याकडून देखील योगेशसाठी 100 रुपयाचे कॅश प्राईज आहे. व त्यानंतर खरं तर जो योगेश स्लिपमध्ये फिल्डिंग करत होता त्यानंतर जो योगेश स्लिपमध्ये जो फिल्डिंग करत होता त्याही योगेशला 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. या ठिकाणी सोमनाथ वाघ यांनाही पाहतोय. यायचा योगेश. अप्रतिम कॅच तुमची पाहायला मिळाली. त्यांच्या वतीने हे कॅश प्राईज.
यस त्यानंतर किरण किरण आपण देखील यायचं आहे. तुम्ही देखील कॅच पकडली होती जिथे 2 बॉलमध्ये 2ची गरज असताना आपण कॅच पकडली होती. आपल्यासाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. किरण किरण यायचं आहे आपण. किरणसाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ज्यांनी 2 बॉलमध्ये एका धावसंख्येची गरज असताना कॅच स्वीकारली होती त्या किरणला देखील या ठिकाणी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. व त्यानंतर रमेश केवारी यांनी गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजी केली आणि रमेश केवारी यांच्यासाठी देखील कॅश प्राइज आहे. रमेश आपण सुद्धा यायचं आहे. रमेश केवारी यस थँक्यू सो मच. अप्रतिम खेळ राहिला आहे. खरं तर संपूर्ण टीमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू आणि खरं तर संघ मालक भगवानजी भगत साहेबांचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. या ठिकाणी चला या ठिकाणी कॅश प्राइज आहे. अगदी रमेश केवार यांच्यासाठी देखील कॅश प्राइज या ठिकाणी आहे. व त्यानंतर आपण लगेच व्यासपीठावरती जाणार आहोत. खरं तर या ठिकाणी आमची पाहुणे मंडळी आहेत. खरं तर ठाकूर कातकरी समाज संघटना कर्जत आणि या कर्जतचे खरं तर जे काही आमचे जे पदाधिकारी आहेत त्या सर्वच पदाधिकाऱ्यांचा येथे मान सन्मान केला जाईल. सर्वात प्रथम आम्ही विनंती करू या ठिकाणी सौभाग्यवती जयवंतीताई हिंदोळे माझी उपसभापती कर्जत पंचायत समिती ताईंना विनंती असेल ताई आपण यायचं आहे. टॉसबॉक्समध्ये या ठिकाणी आपलं आयोजकांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मान सन्मान केले जाईल. जयवंतीताई हिंदोळे माझी उपसभापती कर्जत पंचायत समिती. खरं तर ताईंचं सह्याद्री प्रीमियर लीगच्या वतीने या ठिकाणी मान सन्मान केले जात आहे. आम्ही संपूर्ण आयोजकांना विनंती असेल आयोजकांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अनिल दादा दोरे आहेत आणि दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी लगेचच मान सन्मान ताईंचा केले जात आहे. खरं तर सह्याद्री प्रीमियर लीग कशेली विभागाची ही आणबान शान मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये ताई आपण आलात आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. व त्यानंतर आमच्या पुढील सत्कार मूर्ती असतील दत्तात्रय हिंदोळे सर आणि हिंदोळे सरांना ही विनंती असेल सर आपण यायचं आहे टॉसबॉक्समध्ये आपल्या या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं आयोजकांच्या शुभ हस्ते इथे आपलं मान सन्मान केलं जाईल. खरं तर हे सर्वच आमचे ठाकूर कातकरी समाज संघटना कर्जतचे जे सर्व आमचे पदाधिकारी आहेत सर्वच आमच्या या पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दत्तात्रय हिंदोळे सर यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जात आहे. व त्यानंतर मोतीरामजी पादीर साहेबांना विनंती असेल आपण हे यायचं आहे. आपलंही या स्पर्धेच्या वतीनं खरं तर आयोजकांच्या शुभ हस्ते मान सन्मान केले जात आहे. हे सर्वच आमचे आदिवासी ठाकूर कातकरी समाज संघटनेचे पदाधिकारी आहेत. कशेली विभागाची आणबान शान मानाची स्पर्धा सह्याद्री प्रीमियर लीगमध्ये आपलं सर्वच पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. व त्यानंतर सुनीलजी पारधी साहेबांना विनंती असेल आपण यायचं आहे. या ठिकाणी आमच्या सर्वच मान्यवरांचे इथे मनपूर्वक सत्कार केले जात आहेत. खरं तर वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आलात. स्पर्धेची शोभा मात्र आपण वाढवली आहे. आपलं SPL अर्थात सह्याद्री प्रीमियर लीगच्या वतीनं सुनील सर आपलं या ठिकाणी मनपूर्वक सत्कार केला जातोय. सर्वच मान्यवरांचा पुन्हा एकदा आभार. यस अंकुश सर स्कोर हो 10 धावफलकावरती 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 11 धाबा 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय माधूसाठी सुवर्ण संधी आहे बघा. चौकार हॅट्रिक कंप्लीट केली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आहे आणि षटकार हॅट्रिकसाठी देखील सन्माननीय रोहिदास बेंगाल यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यस थँक्यू. त्यानंतर माननीय श्री जनार्दन पारधी साहेब पोलीस पाटील आहेत आणि पारधी साहेबांना विनंती असेल जनार्दनजी पारधी साहेब या आपण आपल्या या ठिकाणी मानसन्मान केलं जाईल. खरं तर पोलीस पाटील आहेत त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक सत्कार केला जातोय. आलेल्या सर्वच पाहुण्यांचं देखील सर्वच पाहुण्यांचा मान सन्मान करणं महत्त्वाचं असतं. या ठिकाणी सर्वच पाहुणे मंडळी या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आली आहेत. सर्वच पाहुण्यांचा मनपूर्वक पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. व त्यानंतर सोमाशेठ निरगुडा यांनाही विनंती असेल यायचं आहे. खरं तर सोमाशेठ निरगुडा साहेबांचा इथे मनपूर्वक मान सन्मान केले जात आहे. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आयवा कॅश जर आपण स्वीकारली तर सुरेश केवारी सरांच्या वतीनं 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यस सोमाशेठ निरगुडा साहेबांचं या ठिकाणी खरं तर मान सन्मान केले जात आहे.
आलेल्या सर्वच पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. व तदनंतर दत्ता निरगुडा साहेब, दत्ता निरगुडा साहेबांना विनंती असेल आपण यायचं आहे, आपलंही या ठिकाणी मान सन्मान केलं जाईल. खरं तर संपूर्ण आमच्या आयोजन कमिटीचं मी खरं तर मनापासून आभार व्यक्त करेन. या ठिकाणी आलेल्या सर्वच पाहुण्यांचं, पाहुणचार सर्वच पाहुण्यांचा मान सन्मान इथे केला जातो आहे. खरं तर कौशल्य विभागाचे खरं तर विद्यमान अध्यक्ष उत्तमजी पादरी साहेब, साहेबांच्या शुभस या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. व त्यानंतर त्यांचेच अगदी खांद्याला खांदा लावत असताना आमच्या अनिल दादा दोरे असतील, त्यानंतर सूर्यजी केवारे असतील आणि त्यांच्या संपूर्ण मित्रमंडळ, सर्व मित्र परिवार सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. व त्यानंतर JD11 वन फॅमिली या सर्वच कमिटी मेंबरांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत. सर्वांचं या SPL अर्थात सह्याद्री प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करीत आहोत. थँक्यू या ठिकाणी प्रसाद जाऊया Yes, sir. मागच्या दिवसानं या ठिकाणी. थँक्यू सो मच. त्याच दरम्यान जानू कवटे साहेबांना विनंती असेल आपण हॅलो यायचं आहे थँक्यू सो व्यासपीठावरती. मच सर. हॅलो. एकूण धाबा आहेत आपल्यावरती बघा ते 23 धाबा आहेत. त्याच दरम्यान जानू कवटे साहेब ज्यांनी आम्हाला खरं तर या स्पर्धेसाठी 5 दिवस खरं तर पाण्याची सोय त्यांनी करून दिली. ते आमचे जानूजी कवटे, त्यांनाही विनंती असेल आपण या ठिकाणी आला असेल तर आपण यायचं आहे व्यासपीठावरती. सह्याद्री प्रीमियर लीगमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. व तदनंतर या ठिकाणी रामाचीवाडी ग्रामस्थ मंडळ जे कोणी या ठिकाणी आले असतील व तदनंतर संपूर्ण रामाचीवाडी टीमच्या आम्ही SPLच्या वतीने सह्याद्री प्रीमियर लीगच्या वतीने मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत. जाऊयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू प्रसाद. या ठिकाणी चौकार आला चौकाराच्या मदतीने 27 वर्ती संघ आता पाहायला मिळतोय. अगदी चांगली सुरुवात या ठिकाणी आम्ही दिलगिरी देखील व्यक्त करतो. या ठिकाणी आमचे पाहुणे या ठिकाणी आमच्या मंचावरती येत आहेत, त्यामुळे मॅचकडे थोडंसं दुर्लक्ष होताना, परंतु आम्ही देखील माफी खरं तर या ठिकाणी बघतोय की आवाज त्या ठिकाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नसेल, परंतु आमचे पाहुणे या ठिकाणी मंचावरती आले, त्यामुळे इथून थोडीशी खरं तर आम्ही थांबलो होतो, त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासोबत जॉईन होतोय. एकूण धाबा दाबलकावरती सर या एका धाब्याच्या मदतीनं 27 धाबा स्कोर गार्ड या ठिकाणी पहिला डाव या ठिकाणी आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना चांगली सुरुवात पाहायला मिळते. या ठिकाणी लेस्टमचा थोडंसं बाहेर या ठिकाणी लावडा बिल पाहायला मिळतोय. तो थोडंसं फिरकी या ठिकाणी खराब पाहायला मिळेल, पण तो लेग पाईकचा इशारा या ठिकाणी पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथून मात्र सिंगल धाव या ठिकाणी या चेंडूवरती मिळते. चांगलं टार्गेट या ठिकाणी सेट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय. तर अर्थातच आणि सन्माननीय सुरेशदादा केवारे यांच्या माध्यमातून आयवा कॅशसाठी बघा म्हणजे पारितोषिक आहे प्रेक्षकांसाठी. आयवा कॅश ज्या प्रेक्षकांना पकडेल त्यांच्या माध्यमातून खरे तर 100 रुपयाचे कॅश प्राईज आहे. वाईसाब तारवाडी या गावचे आपले सुरेशदादा केवारे तारवाडीचे आहेत, त्यांच्या माध्यमातून ही पारितोषिक प्रेक्षकांसाठी ही सुवर्ण संधी आहे. आयबा कॅचसाठी तब्बल 100 रुपयाचे कॅश प्राईज त्यांच्या माध्यमातून हा 3 षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 28 ताबा आहे धावफलकावरती. शेवटचं आणि अंतिमचं षटक श्लोक वरचं षटक आता मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज ट्रॅकवरती दशरथ पाहुण्यांची आलूट गर्दी या मंचावरती पाहायला मिळते. सह्याद्री प्रीमियर लीग म्हटले की कसलेल्या विभागातली एक नामांकित स्पर्धा. खरं तर आमच्या JD ग्रुपचे सगळे मेंबर्स घेतलेली मेहनत सातत्यानं आज या स्पर्धेला आपण निरोप जरूर घेणार आहोत, परंतु ही स्पर्धा अगदी वर्षानुवर्ष आपल्या आठवणीत राहील अशी एकमेव स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. वन पास चेंडू सीमारेषा पलीकडे चाललाय, अर्ध रोपण ठोकलाय ह्या चेंडूवरती हा दंतरी चौकार. थँक्यू सो मच. थँक्यू DJ. बोरिवली ग्रामपंचायत जेवढे कोणी मंडळी असेल इथं आले असेल तर सगळ्यांना आम्ही विनंती करतोय की आपण मंचावरती यायचं आहे. या ठिकाणी बोरिवली ग्रामपंचायत जे काही मंडळी आहे तर सगळ्यांना आम्ही विनंती करतोय की आपण इथं आले असेल तर आपण मंचावरती यायचं आहे. आयोजकांच्या वतीनं तुमचं सन्मान या ठिकाणी केलं जाईल.
हॅलो हॅलो. ज्यांनी या स्पर्धेसाठी खरं तर बॅट पुरस्कृत केल्या उत्कृष्ट बॅट्समनसाठी ते सन्माननीय आशिषजी डोले साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. या ठिकाणी बघा षटकार हॅट्रिकसाठी सुवर्ण संधी आहे. आमच्या अजय शेठ भोईर दादांच्या माध्यमातून खरे तर प्रत्येक षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी असेल फलंदाजासाठी. पण यावेळेस बिमरचा हा बॉल खरं तर पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय. इट इज नो बॉल कॉल. हेच जानू कवटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खरं तर पाण्याची सोय केली. त्यांना विनंती करेल की आपण या ठिकाणी यायचं आपला देखील केला जाईल मान आणि सन्मान. त्यावेळेस चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा त्या ठिकाणी येणं बाकी आहे, परंतु खरं तर सेफ आहे. फलंदाज या ठिकाणी दुसरी धाव मध्ये रिक्स होती थोडीशी आहे. तसं जानू कवडे साहेबांचा या ठिकाणी खरं तर सत्कार केला जातो आयोजकांच्या वतीने. जेडी ग्रुप वर्ल्ड फॅमिली आयोजित ही स्पर्धा सह्याद्री प्रीमियर लीग कशाळे विभागाची मानाची आणि सन्मानाची प्रीमियर लीग म्हणजेच सह्याद्री प्रीमियर लीगमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू दादा. थँक्यू सो मच व्ही पी. खरं तर नंचाबाज आपण सातत्यपूर्वक ऐकतोय. आज कशाला विभागाचे खरं तर अध्यक्ष पद आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर खूप मोठं मोलाचं योगदान आज या स्पर्धेला देखील पाहायला मिळत आहे. सगळ्या मॅचच्या दिशेनं मस्त खूप इम्पॉर्टंट असेल. यावेळेस पटका थोडासा चेंडू खाली राहिला या ठिकाणी. असं वाटलं होतं की बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला आहे, परंतु यावेळेस पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा धाडस या ठिकाणी, परंतु पुन्हा एकदा दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते आहे आणि या चेंडूवरती देखील मिळतील त्या 2 धाबा. बॅटिंग करत असताना पंचांचा इशारा येणं अजून बाकी असेल की इथून फिल्डिंग रिव्ह्यू आहे का. थँक्यू. आणि आम्ही डी के सरांना विनंती असेल की आपण याचं बघा दुसरी धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न होता. थोडीशी रिक्स होती धावामध्ये, परंतु पुन्हा एकदा पाहूया आपण तिसऱ्या पंचांकडे रेफर केला. किरण कडाळी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. एक सामाजिक कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतील. कमी वयात अगदी चांगलं उंच भरारी घेत असताना किरण कडाळीला देखील या ठिकाणी बघतोय. विनंती करेल आपण या ठिकाणी यायचं आपला देखील केला जाईल मान आणि सन्मान. पंच स्पीडअप करा मॅच, कारण अजूनही एक मॅच आहे आणि त्यानंतर फायनल. आणि इथून मात्र OUT आउट, बॅट्समन आउट. या ठिकाणी धक्का क्रमांक मिळेल, फक्त एक थांबे मिळेल या चेंडूवरती आणि इथून फलंदाज होईल बॅट. हा बॅट्स थोडीशी खरे तर हवेमध्ये पाहायला मिळाली, अगदी पोहोचली होते, परंतु बॅट थोडीशी जर ग्राउंडला घासत गेली असते तर कदाचित तिथून फलंदाज सुखरूप असले असते, परंतु बॅट थोडीशी उशिरानं मात्र ते तिकडे आली, त्यामुळे इथून फलंदाजाला मात्र परतावं लागतंय. एक धाव. अंकुश सर नक्कीच खेळाडूंना देखील सक्त ताकीद द्या, कारण थोडासा स्पीडअप करणं फार महत्वाचं आहे. 1.5 तास आपल्याकडे, 4:45 झालेत. नक्कीच नक्कीच दादा, पण परंतु रिव्ह असल्यामुळे बॅट्समन देखील थोडंसं वेट करतायत, त्यामुळे आपण देखील काही बोलू शकत नाहीये. त्या ठिकाणी बॅटिंग टीमचा रिव्ह होता, त्यामुळं इथून मात्र स्पीडअप करायचा. खेळाडूंना, प्रत्येक खेळाडूंना आम्ही विनंती करतोय की स्पीडअप करायचा आहे. या ठिकाणी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंट्री झाला. बॅट्समन चंदर हा फलंदाज आपण पाहतोय. यावेळेस बाहेरच्या दिशेला चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथून चांगलं कनेक्शन नाही आहे त्या ठिकाणी. तर ते 8 सर्कलमध्ये चेंडूचं उचलफेक केले जाईल, त्याच्या अगोदर मात्र या चेंडूवरती भिळती आहे ते फक्त आणि फक्त सिंगल धाव. खरं तर प्रस्तुत आपण पाहिलं या मॅचमध्ये थोडीशी धावसंख्या कुठेतरी कमी होताना आपण पाहिली. मागची मॅच देखील याच पद्धतीच्या टार्गेट आपण पाहिलं होतं. 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, पण तो इथून लावण्य एंटरप्राइजेसचा ऋतू 11 टीमनं खरं तर त्या धावा होऊ दिल्या नव्हत्या आणि इथून तोच प्रयत्न असेल. खरे तर या संघाचा पहिला डाव या ठिकाणी समाप्त झालाय. धाबा धावफलकावरती आपण पाहतो 42, तोच आकडा पुन्हा एकदा एक धाव एक्स्ट्रा बनवावी लागेल या मॅच मध्ये. त्या अर्थातच बॅटिंग करणारे टीम चेरन 11 या संघाला मात्र या मॅच मध्ये 43 धावांचा लक्ष्य आव्हान असेल.
उर्वरित 24 बॉल आणि 43 धाबा या मॅचमध्ये बनवावे लागतील. हॅलो, चला चरण 11 लगेच मैदानाच्या बाहेर या आणि फिल्डिंग करणार टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. बॅटिंग करणार टीम आणि मयूर सर आपण या आपले डीके आपले आज जोशमध्ये आहेत, थोडासा आराम करा. आणि डीके सरांचा अजून तरी डान्स झालेला नाहीये प्रसाद. प्रत्येक संघ मालकासाठी खरं तर एक वस्तू स्वरूपात या ठिकाणी भेट दिली जाते. अर्थात चांगलं दमदार आयोजन करत असताना JD11 वड फॅमिली आयोजित ही स्पर्धा सह्याद्री प्रीमियर लीगचं भव्य दिव्य पर्व आपण बघतोय. हॅलो, चला स्पीडअप घ्या बघा, मॅच स्पीडअप घ्यायची आहे. या ठिकाणी 24 बॉल आणि जिंकण्यासाठी बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. बॅट्समन यस, चला लगेच बंदाच्या छतमध्ये एंटर व्हा आणि 20 मिनिटाच्या आत खरं तर 4 षटकं संपायलाच पाहिजे. पंच ताकीद द्यायचा, जास्तीचा वेळ खर्च करू नका. अजून एक सेमी फायनल 2 आपल्याला खेळवायचे आहे या ठिकाणी आणि तदनंतर फायनलला सुरुवात होईल. चला सलामीर जोडी मैदानच्या आतमध्ये एंट्री झालं. बासमण या ठिकाणी आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. कवी आणि बासमण दशरथला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप घ्या बघा प्लीज प्लीज, स्पीडअप घ्यायचं डीके. आपण ताकीद त्या दोन्ही टीमला सामना लगेचच चालू करायचा. अजून आपल्याकडे सामने पेंडिंग आहेत, त्यामुळे आज आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये वेळेच्या अभावी सामने करीत आपल्याला या ठिकाणी उरकायचे आहे. त्यामुळे प्लीज सगळ्यांनी सहकार्य या ठिकाणी करायचं आहे. बॅट्समन दशरथ आमचे आदिवासी ठाकूर समाज संघटनेचे पदाधिकारी खरं तर या ठिकाणी रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळाले. सौ जयवंतीताई इंदोळे, तसेच गणेश पारदी साहेब असतील, दत्तात्रय इंदोळे सर असतील आणि सर्व पदाधिकारी अर्थात सुनील सर देखील असतील. या सर्व पदाधिकाऱ्यांचं खरं तर या स्पर्धेच्या वतीने आपण सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. तसेच आमचे वसंत ढोले सर अद्यापही तळ ठोकून या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील अभिनंदन. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला स्पीडअप करा, मॅचला स्पीडअप द्या. थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. चौकारांमध्ये श्री गणेश केला जातोय. या ठिकाणी बॅटिंग करत असताना या ठिकाणी चेरन 11 हा संघ खरं तर मजबूत पाहायला मिळतोय, कारण आपण मागच्या मॅचमध्ये देखील पाहिली होती त्यांची बॅटिंग. कवी बांगारी आणि त्याच्या साथीनं सोबतीनं बॅट्समन दशरथला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चला या ठिकाणी कुठल्याही पंचांकडे विवाद करायचा नाहीये. जो काही निर्णय असेल तो पंचांचा अंतिमचा असेल. टीम घेऊ नका प्लीज. आणि पंचांच खेळाडूंसाठी एक महत्त्वाची सूचना देखील असेल. जर स्टंपच्या पाठीमागे जाऊन जर आपण बॉल जर मारण्याचा प्रयत्न केला तर त्या धाबा गृहीत धरणार जाणार नाही, याची नोंद घ्यायची आहे प्रत्येक खेळाडूंना. हॅलो, चला हे 4 धाबा आहेत, परंतु क्रीज मधून त्या ठिकाणी खेळाडूंना मात्र हा चेंडू खरं तर केलाय. त्यामुळे इथून या 4 धाबा, जर का एखादा पाय जर पाठीमागे गेला असता कदाचित या धाबा गृहीत धरल्या गेल्या नसत्या. ही सूचना. यावेळेस हा फटका हवेमध्ये, बॉल चाललाय मॅक्सिमम हिट, दॅट इज जबरदस्त फटका पाहायला मिळतो. चेंडू सीमारेषा पलीकडे ठोकला. या चेंडूवरती पलटवार करणारा षटकार. येस, भरत सिंग साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचा, कारण त्यांच्या
माध्यमातून खरं तर सायकल पुरस्कृत केले. भरत साहेब आदिवासी ठाकूर समाज संघटनेचे माजी अध्यक्ष सन्माननीय भरत भाऊ शिद या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू एटिका व्हीपी. खरी तर 10 धावा सुरुवातीला जबरदस्त आपण पाहतोय. सुरुवात जबरदस्त पाहायला मिळते. चेरन 11 संघ या लीग मधला सर्वाधिक खरं तर चांगला खेळ या संघाचा राहिला आहे आणि त्याच उद्देशाने इथून बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा फिरकावून दिलाय. या ठिकाणी लॉंग स्टॉप ब्रिजनच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. मॅक्झिमम 8 हा दुसरा सलगचा षटकार. थँक्यू सो मच. अगदी सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. चरण रेल्वेवर म्हटलं की या लीग मधला अतिशय एक मोठा संघ, खरं तर तकडा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते. गोलंदाजावरती खरं तर आक्रमण केले जाते. 43 धाबांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचं, परंतु सुरुवातीला 3 चेंडूवरती आपण पाहतोय या ठिकाणी तब्बल 16 धाबा या धावफलकावरती आपण पाहतोय. या मॅच मध्ये चांगले बाडीक आपण पाहतोय. थोडंसा खरं तर गोलंदाजावरती हवी ठरलाय. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू, जणू काय ऍक्शन रिप्ले, परंतु यावेळेस 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आणि सामना अगदी सोपा केला जातोय. पहिल्या सुरुवातीच बोरमध्ये खरं तर 4 चेंडूमध्ये तब्बल 20 धाबा आल्यात आणि इथून अजून गरज असेल ती मात्र 23 लावण्य एंटरप्राइजेस आणि ऋतू 11 संघाचा कॅप्टन या ठिकाणी लगेच यायचं नाणेफेक करिता. तसेच जिथे स्टार 11 संघाचा कॅप्टन लगेच या ठिकाणी या. यावेळेस अजून एक चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या वरना ठोकलाय. 20 झोन मध्ये पुन्हा एकदा मॅक्सिमम हा तिसरा षटकार. या षटकावरती काय बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. खरं तर जणू काही गोलंदाजावरती कुठला राग काढतोय असं फलंदाज, असेच चित्र मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकार 2 चौकार या फलंदाज दशरथला आपण पाहतोय. खरं तर काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला जास्तीचा वेळ पंच खर्च करू नका प्लीज. आपण ताकीद द्या डायरेक्ट 20 मिनिटाच्या. आमचे डीके सर खरं तर आपण पाहतात डान्स देखील होईल डीके सरांचा. डीके आज थोडस शांत राहिलेत, शांत दिसत आहेत. खरं तर त्यांना ठाऊक आहे ही स्पर्धा लाईव्ह आहे, त्यामुळे एखादी व्हिडिओ जर व्हायरल झाली तर कदाचित बघ यावेळेस देखील चांगला फटका अवलंब कार्पेटने खेळल्यात. यावेळेस शांत पवित्रे घेतले बॅट्समन दशरथ स्वतःजवळ स्ट्राईक ठेवली. शेवटच्या बॉलवरती सिंगल आणि सिंगलला मात्र षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा धावफलकावरती 25 धाबा ह्या धावफलकावरती आपण पाहतोय. येणारे 18 चेंडू आणि 11 धावांची गरज. सत्तावीस झालेत स्कोर कार्ड वरती आणि येणारे 18 बॉल. आणि 18 मध्ये 16ची गरज होती. यावेळेस पंच वल्लेत. या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा, 1 बाउन्सची वॉर्निंग. 18 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे आणि काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये दशरथ हा फलंदाज. तब्बल तडा 6 चेंडूचा पेस केल आणि 27 वरती खेळतोय. सन्माननीय अनंत केवारे या साहेबांच्या माध्यमातून तब्बल
दशरथसाठी 500 रुपयाची रोख रक्कम या ठिकाणी जमा झालेली आहे. मॅच संपल्यानंतर या ठिकाणी घेऊन जायचं आहे. आणि यावेळेस मात्र अजून एक दमदार फटका पाहायला मिळतो. बॅट्समन नरेशच्या बॅटमधून ठोकलाय. दशरथनं मात्र या ठिकाणी ठोकलाय पुन्हा एकदा मॅक्सिमम 8 षटकार. आणि अजून 2 षटकार जर का आले तर आमचे भरत दादा सेठ यांच्या माध्यमातून भरत भाऊसीद यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं रोख रक्कम या ठिकाणी देण्यात येईल. नक्कीच अंकुश विकेट हॅट्रिकसाठी देखील 1000 रुपये दिले जातील. सन्माननीय सुरेश केवारी मॅम फ्रॉम ताडवाडी या व्यक्तीकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. नक्कीच आणि तसे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळते. दशरथ ऑन फायर. चेरन 11 संघाचा खरं तर हा खेळाडू या मैदानावरती हॅलो रितू 11 हा संघाचा कॅप्टन 2 मिनिटात या ठिकाणी जर आला नाही तर पॅनल्टी दिली जाईल. याकडे लक्ष असू द्या. थँक्यू सो मच. काय फटका खेळलाय. पुन्हा एकदा शॉर्ट फाईनच्या डोक्यावरून उडवून दिलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे चाललाय. 6 धाब्यांसाठी अजून एक मोठा तडाखा. बॅट्समन दशरथच्या बॅटमधून ठोकलाय षटकार. थँक्यू. येस थँक्यू. डीजे थांबायचं बघा आपण इकडे लगेच थांबायचं. बॉल आतमध्ये आला की डीजे बंद करा प्लीज. लक्ष द्या थोडं. 3 धाबांची गरज आहे. जितेश स्टारचा कॅप्टन आता ऐकलं का. यावेळेस असेल तो दशरथ ज्याने 11 चेंडू मध्ये 46 असेल तो दशरथ धाबांची नाबाद इनिंग त्यानं साकारले. तोच ठरतो या मॅचचा मेन ऑफ द मॅच.